विक्रम संवत 2083 मध्ये पैसा येणार आहे, पण चुकीच्या निर्णयामुळे तो हातातून निसटूही शकतो. कारण यावर्षी ग्रहस्थिती खूप धोकादायक आहे. रौद्रनाम संवत्सर 2083च्या पाडवा कुंडलीकडे पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दिसतो. कुंभ राशीत मोठा संयोग आहे. इथं रवी, चंद्र, शुक्र, शनी, नेपच्यून हा योग काय सांगतो? मन, इच्छा, पैसा आणि नियंत्रण सगळं एकाच ठिकाणी अडकलेलं आहे. चंद्र म्हणजे मन, शुक्र पैसा आणि सुख, शनी नियंत्रण किंवा उशीर डिले, रवी अहंकार, नेपच्यून भ्रम म्हणजे भावनेवर घेतलेले निर्णय इज इक्वल टू नुकसान. आता दुसरी बाजू बघू. मंगळ, बुध आणि राहू वेगळ्या प्रभावात. हा योग तयार करतो अचानक निर्णय, अधिक रिस्क आणि कॅल्क्युलेशनची मिस्टेक. राहू म्हणजे भ्रम किंवा शॉर्टकट्स मेथड, मंगळ म्हणजे घाई, बुध कॅल्क्युलेशन म्हणजे जलद पैसा कमवण्याचा प्रयत्न इज इक्वल टू तुम्हाला लावलेला ट्रॅप. पण पूर्ण चित्र निगेटिव्ह मात्र नाही. गुरु मिथुन राशीत आहे. हा खूप महत्त्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. गुरु विस्तार, मिथुन मल्टिपल इन्कम. यावर्षी पैसा एका मार्गाने नाही तर अनेक सोर्सेसमधून येणार आहे. केतू आणि हर्षल सिंह राशीमध्ये अचानक गेन किंवा अचानक लॉस, लाभ आणि लॉस हे दोन्ही अचानक येऊ शकतात. म्हणजेच काय, अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स होतील. वृषभ राशीत स्थिरता आहे, बेस एनर्जी आहे, म्हणजे पैसा येण्याची क्षमता निश्चितच आहे, पण वापरावर सर्व अवलंबून आहे. संवत 2083 म्हणजेच पैसा येणार, पण गुरु, भावनिक चुकीचे निर्णय, कुंभेत असलेले ग्रह, अचानक रिस्क, राहू आणि मंगळ, अनस्टेबल पॅटर्न काय, केतू आणि हर्षल. यावर्षी एकच उपाय करून भागणार नाही आपलं. मन आणि निर्णय क्षमतेवर नियंत्रण करावंच लागेल. दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप, हा मंत्र 21 वेळा जपावा. प्रत्येक शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्नदान करावं, अन्न द्यावं. प्रत्येक गुरुवारी ओम ब्रुम बृहस्पते नमः 108 माळ्यांच्या माळेवरती एक माळ हा जप करावा. या वर्षासाठी एक कठोर नियम आत्मसात मात्र करा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईत अजिबात घेऊ नका. हे का करायचे? शनी म्हणजे कंट्रोल, इम्पल्सिव्ह थांबवतं आपलं. गुरु ॲक्टिव्ह आहे, पैसा वाढतो. राहू शांत, चुकीचे निर्णय कमी होतो. म्हणजेच धनप्रवाह स्थिर राहील. संवत 2083 तुमच्यासाठी धनयोग देणार की नुकसान हे तुमच्या कुंडलीवर ठरतं. कमेंट करा धन 2083 म्हणून. धन्यवाद.